युनिक साडी आहेत ना, 101 युनिक साडी. थांब दाखव. 101 नको आहेत मला, एक पीस हवा आहे. एक पीस युनिक साडीचा आहे का तुझ्याकडे? 1 पीस म्हणजे 1 पीस म्हणजे तो कोणाकडेच नसेल असा 1 पीस. हा, नसेल तर राहू दे, मी दुसऱ्या दुकानात जातो. नाही थांबा. 1 पीस फक्त ना. 1 मिनिट थांबा. 1 पीस तसा हाय. 1च मिनिट हा तुम्हाला. हे बघा. ही साडी तुम्हाला सांगतो, ही साडी अख्ख्या गावात, आपल्या गावात काय अख्ख्या तालुक्यात कोणाकडे नाही मिळणार माहितीये का? ही फक्त माझ्याकडे आहे. हे बघा, पैठणी येवल्याची. पण भारी आहे ही साडी, आवडली मला. आवडणारच ना, म्हणून ही साडी महाग आहे. महाग? हो. काय किंमत आहे या साडीची? अहो त्याच्यात बस काय, असं काय करता? तुमच्याकडून आणि पैसे घेऊ का? अहो हे शॉप म्हणजे तुम्हाला सांगतो, माई साहेबांची किंमत फक्त 25,000 रुपये. 25,000? ठीक आहे, काम कर, ही साडी तू आता बाजूला काढून ठेव, मी नंतर येऊन पैसे देऊन घेऊन जाईन. अहो तुमच्याकडून पैसे कसे घेऊ मी? खरोखर पैशाची गरज आहे. ही तुम्ही साडी घेऊन जा. धुंडी, तुला सांगितलं ना मी एकदा, मी पैसे देऊनच घेऊन जाणार साडी. तू आता बाजूला काढून ठेव. चल येतो मी. मारी पगार 11,000 आणि साडी 25,000. 2 महिने नोकरी केली तर हातात 22 येणार. 3,000 कुठून उभे करू? आणि ते स्वकष्टाचे. काय तर करावं लागेल. या वाचा. जालिंदर, तुम्हाला का वाटलं आम्ही काय आमच्यासाठी मागवली का? वाचायला खूप वेळ आहे आमच्याकडं. नंतर ही पोती किती वर्ष झाली आमच्यावर काम करताय? सगळ्या गोष्टी सोप्या सोप्या करूनच सांगायच्या का तुम्हाला? तुम्हाला कळत नाही. ऐका, आईसाहेबांची पोथी घेऊन अहो हे पण सगळं आम्ही सांगितलंय. हे गपगुमान करायचं. निघा आता. ठीक आहे. चांगलंय. काय झालं, तुम्ही अशा दारात का उभे आहेत? आतमध्ये सगळं ठीक आहे ना? नाही, आज सगळं ठीक आहे. प्रॉब्लेम बाहेर आहे. बाहेर म्हणजे? मी तुझ्या शाळेत गेले होते. शाळेत? हो, ज्या शाळेत तुला चीफ गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलं होतं. का? नाही म्हणजे कार्यक्रम तर कॅन्सल झाला होता ना, म्हणून तर आपण फिरायला गेलो. आणि नंतर मी तुम्हाला इथं सोडलं, तर तुम्ही परत शाळेला का गेलात? काही काम होतं का? शाळेत जाण्यासाठी कार्यक्रमाचंच निमित्त हवं असं कुठं? माझं दुसरं काहीतरी कामही असूच शकतं ना. नाही, तेच विचारतोय, काय काम होतं? नाही सांगणार मी तुला. नाही म्हणजे रोज सकाळी तू उठतोस, कोणालाही काही न सांगता निघून जातोस, कुठलं काम आहे विचारलं तरी सांगत नाहीस. आता मग अशी मी आईशी फोनवर का बोलायला गेले, तू तर पळत काढलास.
तुला काय वाटलं मला कळणार नाही? तू काही मला सांगत नाहीस, मग मी तुला काही का सांगू? आता तुम्हाला सांगायची इच्छा नाही तर मग राहिलं. नाहीच सांगणार आहे मी, कारण मला सगळं समजलं. समजलं?